भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवरील घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। तर स्वतःची बाजू मांडण्याऐवजी इकडची तिकडची गोष्ट करून काय साध्य होणार असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय। तर मंत्री उदय सामंत यांनीही यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे, एरंडेश्वर असतील, अन्य वेगवेगळे अजितदादांच्या मालकीचे कारखाने असतील, MSC बँक असतील, या ट्रकभर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे। मला वाटतं कायदेशीर प्रक्रिया आहे, मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही। EOWने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली, आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्या बद्दल उल्लेख असल्याची मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे। स्वतःची बाजू मांडण्याच्या ऐवजी इकडची तिकडची गोष्ट करणं यातनं साध्य काय होणार। तू इधर उधर की बात न कर, तू मुद्दे की बात कर, एवढंच मी त्यांना सांगेन। पवार कुटुंबाला एक धक्का बसलेला, कारण ईडीच्या आरोपपत्रात थेट रोहित पवारांचं नाव आलेलं आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा करून ईडीकडून आमदार रोहित पवारांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे। अशा संवेदनशील बाबीवर माहिती घेऊन बोलणं आवश्यक आहे। ईडी मध्ये कोणाचं नाव आलंय कोणाचं नाव आलेलं नाही हा तपासातला एक भाग आहे। ज्यांचं नाव आलंय ते त्याचा खुलासा देतील।